is electrical energy generation using solar energy. Using the energy in the sunlight, electric energy can be generated in two ways. आता सनलाईटचा यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशनचे दोन ऑप्शन आहेत. पहिलं जो आहे तो आहे ॲक्च्युअल ठीक आहे, आपलं पूर्ण मेथडच दिले, डिटेलमध्ये डिस्कस करू आपण. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट, In all the above methods of electricity generation, we have studied the electric generator is driven by using some source of energy, and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. आता हे सांगू मी थकलो की टर्बाईन रोटेट झाला की जनरेटर ड्राईव्ह होतो आणि त्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. परंतु सर्वात महत्त्वाचं जे प्रिन्सिपल आहे जे तिथं ॲप्लिकेबल असतं, तर फॅरेडे यांनी शोधलेलं कोणतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल, की चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड काय निर्माण करतो, इलेक्ट्रिसिटी इंड्यूस करतो, निर्माण करतो. However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. म्हणजे जेव्हा सोलार रेडिएशनच्या साहाय्यानं आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करू, तर यामध्ये जनरेटरचा पण वापर नसेल आणि प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा सुद्धा यूज नसेल. This happen in solar photovoltaic cells. आणि याच प्रिन्सिपलवर आधारित जे सेल आहे ते आहे सोलार फोटोव्होल्टेक सेल. Solar photovoltaic cells convert the solar energy directly into electrical energy. म्हणजे याच्यामध्ये ते कायनेटिक वगैरे जे एनर्जी होते आपल्या मध्यंतरी आहे की नाही, त्या सगळ्या ड्रॉप झाल्या. केमिकल पण नाही, डिरेक्ट सोलार एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारा सोलार फोटोव्होल्टेक सेल. फोटो म्हणजे इथं काय, सनलाईट. In the second method, the energy in solar radiation is converted into thermal energy first. Then a turbine generator system is driven using that thermal energy to generate electricity. आणि दुसरी मेथड अशी आहे की ज्यामध्ये सोलार रेडिएशनचा वापर करायचा, पण त्याचा वापर सुरुवातीला काय म्हणून करायचा, थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जीमध्ये काय निर्माण होईल, ते हीट टर्बाईनला रोटेट, पुन्हा जनरेटर ड्राईव्ह काय निर्माण होईल, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे कोणती सिस्टीम म्हणून त्याला आपण, टर्बाईन जनरेटर सिस्टीम, बरोबर आहे का. आणि त्यानंतर मग थर्मल एनर्जीचं फायनली त्याच्यामध्ये रूपांतर होईल इलेक्ट्रिसिटीमध्ये. अगोदर आपण डिटेलमध्ये सोलार फोटोव्होल्टेक सेल डिस्कस करू. Solar photovoltaic cell converts the solar radiation energy directly into electrical energy. This is called solar photovoltaic effect. आता सोलार फोटोव्होल्टेक इफेक्ट या प्रिन्सिपलवर आधारित सोलार फोटोव्होल्टेक सेल आहे. आणि त्या इफेक्टला डिफाईन करायचं असेल तर जे सोलार रेडिएशन एनर्जी आहे त्याचं रूपांतर तर डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असेल सोलार फोटोव्होल्टेक सेलच्या साहाय्यानं, तर निश्चितच तो इफेक्ट सोलार फोटोव्होल्टेक इफेक्ट आहे. The electrical energy generated through this energy transformation process in DC nature. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचे दोन फॉर्म तुम्हाला माहीत असतील, AC आणि DC. ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी असते, ज्याच्यामध्ये लॉंग डिस्टन्सला एनर्जीचा लॉस होत नाही, ते आहे अल्टरनेटिंग करंट. म्हणजे लॉंग डिस्टन्सला कॅरी करता येत नाही, ज्याची फ्रिक्वेन्सी 0 असते, तो आहे डायरेक्ट करंट. आता या केसमध्ये जी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट व्हायली, तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस ही कोणत्या स्वरूपाची आहे, डायरेक्ट करंट DC स्वरूपाची. These solar cells are made up of special type of material called semiconductor, for example silicon. आणि हे जे सोलार सेल्स आहेत तर हे एक विशिष्ट प्रकारच्या मटेरियलपासून बनलेले आहे. आणि हा मटेरियल जो आहे तर डेफिनेटली तो आहे सिलिकॉन. सिलिकॉनसारखे आपण सेमीकंडक्टरचा काय करतो त्या ठिकाणी वापर करतो. म्हणजे डिव्हाइसचं नाव आहे सेमीकंडक्टर. ओके. सेमीकंडक्टरपासूनच सोलार सेलचं काय होतं, फॉर्मेशन होतं. आणि तुम्हाला आजच सांगले माझी फेवरेट हीच आहे आणि आज जगाची गरजसुद्धा हेच आहे. A silicon solar cell of dimension of 1 centimeter square generates current of about 30 milliampere and potential difference of about 0.5 volt. आता सिलिकॉन सोलर सेल जिचं डायमेन्शन फक्त किती आहे, 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढं असेल, तर त्यामध्ये 30 मिली एम्पियर करंट जनरेट करण्याची क्षमता असते. आणि यावेळेस निर्माण होणारा पोटेन्शियल डिफरन्स हा 0.5 व्होल्ट असेल. Thus, a silicon solar cell of dimension
100 centimeter square will generated about 3 ampere. आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत आहे की डायमेन्शन आपण 100 टाईम इन्क्रीज केलं तर आउटपुट करंटसुद्धा काय होईल 100 टाईम इन्क्रीज होईल बरोबर. सो नियर अबाउट 3000 मिली एम्पियर है ना. 30ला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं आणि ॲज वी नो की 1000 मिली एम्पियरचा 1 एम्पियर तयार होतो. दॅट्स वाय आन्सर किती आलं 3 एम्पियर करंट. आणि ॲज वी नो की जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर हा जो आहे हा कसा राहील या ठिकाणी या केसेसमध्ये कॉन्स्टंट राहील. कारण कॉम्बिनेशन कोणत्या टाईपचं आहे सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे कोणतं कॉम्बिनेशन असेल ज्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. सो पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. रिमेंबर दॅट. Remember that the potential difference available from a solar cell is independent of its area. आता दुसरं एक रिझन दाखवलं या ठिकाणी की पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी इन्क्रीज न होण्याचा कारण एरिया किती इन्क्रीज होऊ द्या तो सोलार सेलच्या एरियावर डिपेंड आहे का नाही तो इंडिपेंडेंट. हे पण रिझन म्हणजे आपण कॉम्बिनेशन पाहिलं पण ॲक्च्युअल रिअल रिझन हे आहे की पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तर हा कशावर डिपेंड आहे सेलच्या एरियावर डिपेंड आहे. दॅट्स वाय इट इज इंडिपेंडेंट असल्यामुळे ती व्हॅल्यू चेंज झाली का नाही. फिगर पहा सनलाईटमधली जी एनर्जी आहे है ना फोटो एनर्जी फोटोन्स म्हणतो आपण त्यांना. तर फोटो व्होल्टेक सेल त्याचं डायरेक्ट रूपांतर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये करतो पण ते इलेक्ट्रिक पॉवर कोणत्या स्वरूपाचं आहे DC. देन If two solar cells are connected in series as shown in figure 5.23, the potential difference obtained from this combination is addition of the potential difference of individual solar cells. हां फायनली आला तुमचा मुद्दा सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स ॲड होतो बरोबर. मग आता इथं आपण 2 सोलार सेल्स घेतल्या त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे हा 2 सेलचा जो इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स होता त्याची काय झाली बेरीज. आता अगोदर आपण पाहिलं की किती होता 0.5. मग असे 2 जर आपण सिरीजमध्ये जोडलं तर व्ही टोटल काय असेल 1 व्होल्ट. ओके मात्र करंट कसा असेल हां सिरीज कॉम्बिनेशनसाठी करंट कॉन्स्टंट. राईट हँड फिगरला दिलं राईट हँड साईडच्या फिगरमध्ये. ओके आहे नाही सेल 1 बा आणि सेल 2 कॉम्बिनेशन कोणतं आहे सिरीज. व्हेरिएबल दोन्हीचं काय आहे पोटेन्शियल डिफरन्स. टोटल काढताना दोघांची काय केली सिरीज मात्र आय कॉन्स्टंट. However, the current generated from the combination is equal to the current from an individual cell. आणि करंट जो जनरेट होईल या कॉम्बिनेशनमधून तर हा कशाच्या इक्वल असेल इंडिव्हिज्युअल सेलच्या करंटच्या इक्वल असेल. म्हणजे करंट वाढणार आहे का नाही करंट कॉन्स्टंट. It means that when solar cells are connected in series, current from the individual cell are not added. म्हणजे सोलार सेलला जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर करंट जो आहे हा ॲड होत नाही. शुद्ध शब्दात तो कसा असतो कॉन्स्टंट. Similarly, as shown in figure 5.24, if two solar cells are connected in parallel, the current generated from this combination is the summation हां समेशन बेरीज of the currents from an individual solar cells. फिगरमध्ये येऊ आपण. फिगरमध्ये सेल 1 आणि सेल 2 कोणतं कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन. याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स कसा आला कॉन्स्टंट. मात्र करंट जो आहे टोटल करंट या इंडिव्हिज्युअल करंटची काय आहे बेरीज. हा पॉईंट स्पष्ट करण्याची गरज आहे का. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from individual cell. याला आपल्या भाषेमध्ये कसं सांगू आपण पोटेन्शियल डिफरन्स कसा असतो कॉन्स्टंट. Thus, if two solar cells are connected in parallel, the potential difference from the two cells are not added. याचा अर्थ 2 सोलार सेलला जर आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ॲड केलं तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो ॲड होत नाही. अर्थातच तो काय आहे Constant. In this way, by connecting many solar cells in series and in parallel, solar panels generating required current and potential difference are made. आता राईट हँड साईडच्या तिसऱ्या फिगरला पहा सोलार सेल कसे आहेत पॅरलमध्ये आहेत का सगळे. ओके ठीक आहे तो पॉईंट नंतर येऊ आपण वाटल्यास आपल्या लाईन टू लाईन चालू. पहा तर
बरेचसे सोलार सेल्स आहेत ते कशामध्ये जोडले, सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये. जर सोलार पॅनलला जोडले आपण तर आपल्याला अपेक्षित असणारं करंट आणि अपेक्षित असणारं पोटेन्शियल डिफरन्स आपण काय जनरेट करू शकतो. See figure 5.25. For example, if 36 solar cells, each of size 100 centimeter square, are connected in series in a solar panel, it will give potential difference of 18 volt and current of 3 ampere. आता पहा, आता एकूण फिगरमध्ये जर पाहिलं तर 36 सेल्स जे आहेत सोलार सेल्स, तर प्रत्येकाचा साईज किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर प्रत्येकाचा साईज. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक सोलार सेलचा जो करंटची किंमत आहे ती किती आहे, 3 अँपियर. कारण आपण पाहिलं होतं की जेव्हा 1 सेंटीमीटर एरियाची आपण एक वापरू तेव्हा त्याचं काय असतं, 0.3 मिली नाही किती होतं, 0.3 मिली अँपियर सुरुवातीला. हां सॉरी 30 मिली अँपियर होतं. ओके सॉरी, बरोबर आहे का. आणि आपण डायरेक्ट घेतानाच अशी एक आता ह्या किती सेल आहेत, एकूण 36 येतो. प्रत्येक सेलचा जो एरिया आहे तो किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे प्रत्येकाचा आउटपुट किती आहे, 3 अँपियर. मात्र कॉम्बिनेशनमध्ये 36 जरी जोडले तरी कॉम्बिनेशन कोणतं आहे, सिरीज. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स ॲड होईल पण करंट कसा राहील, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे करंट बदलला का, नाही, करंट 3 अँपियरच राहिला. आणि 36 गुणिले 0.5 इज इक्वल टू 18 व्होल्ट. हा नेट पोटेन्शियल डिफरन्स झाला. म्हणजे सर्व इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज केली आपण. Many such panels are connected together to generate electricity on large scale. आणि असेच पॅनल बरेच एकत्र जोडून आपण मोठ्या प्रमाणात काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. कारण पॅनल पण खूप असतात बरं. आता जसं की आमच्या शाळेमध्ये सोलार पॅनल आहे, त्याचे प्लेट किती आहेत, 3 आहेत. म्हणजे 1, 2 आणि 3. म्हणजे त्या तिघांचं पण कॉम्बिनेशन असं. A good solar cell can have an efficiency of around 50%. आता सोलार सेलची इफिशियन्सी किती असते, तर इफिशियन्सी किती आहे, 15%. 15% इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही, पुढे दिलं एक्सप्लेनेशन सांग. It means that if a solar panel receives power 100 watt from solar radiation, the electrical power output from the panel will be 15 watt. हां, म्हणजे सोलार पॅनलला जे पॉवर त्यानं रिसीव्ह केलं होतं ते किती होतं, 100 वॅट होतं. परंतु जो हा झाला इनपुट, याला काय म्हणू आपण, इनपुट. पण आउटपुट जो आहे पॉवर आउटपुट हा किती आला, फक्त 15 वॅट. म्हणजे घेताना 100 पण देताना 15. दॅट्स वाय त्याची इफिशियन्सी किती पर्सेंट झाली, 15%. ओके. म्हणजे तर फॉर्म्युला जर काढायचं असेल इफिशियन्सी तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट चालतं. Many solar panels are connected in series and in parallel to generate required current and potential difference. आता बरेचसे सोलार पॅनल्स आहेत ज्यांना आपण सिरीज आणि पॅरलमध्ये काय करतो, कनेक्ट करतो. आणि आपल्याला हवं तेवढं, म्हणजे आता मला सांगा, करंट वाढवायचं असेल तर कॉम्बिनेशन कोणती वाढवणार तुम्ही, पॅरलल. आणि व्होल्टेज वाढवायचं असेल तर काय वाढवणार, सिरीज. ओके. As shown in figure 5.26, solar cells is the basic unit in solar electric plant. आता आपल्या बॉडीचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोण आहे, आपल्या सेल्स. तसं सोलार इलेक्ट्रिकल प्लांट जे आहे त्याचा बेसिक युनिट कोण असतो, सोलार सेल. As shown in figure 5. मिनी सोलार. Many solar cells come together to form a solar panel. आणि बरेचसे सोलार सेल्स एकत्र येऊन कोणाचं फॉर्मेशन करतात, सोलार पॅनलचं फॉर्मेशन करतात. Many solar panels connected in series from a solar strings and many solar strings connected in parallel form a solar array. आता बरेचसे सोलार पॅनल्स हे एकत्र सिरीजमध्ये जोडले काय तयार होतो, सोलार स्ट्रिंग. आणि बरेचसे सोलार स्ट्रिंग एकत्र येऊन त्यांना पॅरललमध्ये जर जोडलं तर काय तयार होतो, सोलार ॲरे. आता आपण सावकाश जाऊ. लेफ्ट साईडला सेल दिसते तुम्हाला. आता ही काय झाला, आपला बेसिक युनिट झाला सोलार इलेक्ट्रिक प्लांटचा. असे बरेच सेल्स एकमेकाला आपण कशामध्ये जोडलं, सिरीजमध्ये. पॉईंट आहे, सिरीजमध्ये जोडलं. सिरीजमध्ये जोडल्यावर काय वाढला याच्यातला, पोटेन्शियल डिफरन्स वाढला. ओके. मग ज्याच्यामध्ये आपण जोडलं त्याला काय म्हणायचं, मॉड्यूल. मग हे जे मॉड्यूल आहेत या मॉड्यूल्सला सुद्धा आपण कशामध्ये जोडलं,
सिरीजमध्ये जोडलं तर त्याची काय तयार झाली, स्ट्रिंग तयार झाली, बरोबर आहे का. मग अशा ज्या स्ट्रिंग्स आहेत तर त्यांना कशामध्ये जोडायचं, पॅरललमध्ये. आता पॅरललमध्ये जोडल्यावर काय वाढेल, करंट. म्हणजे करंटचा जो आउटपुट वाढवला आपण तो फायनल स्टेजला वाढवला आहे की नाही. सुरुवातीला फक्त आपण पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज केला मॉड्यूल आणि स्ट्रिंगमध्ये, पण जेव्हा ॲरेमध्ये गेलो है ना तेव्हा आपण काय केलं, करंट इन्क्रीज. म्हणजे इथं अगोदर आपण रिक्वायर्ड व्होल्टेज इन्क्रीज केला आणि त्यानंतर रिक्वायर्ड करंट इन्क्रीज केला, अशा पद्धतीने. As we can obtain as much electrical power as needed, they are used in applications which need मार्जिनल पॉवर. marginal power. For example, calculators that run on solar energy to power station of MV capacity. मेगावॅट कॅपॅसिटी. आता एक लक्षात घ्या, आता याची ॲप्लिकेशन्स म्हणजे उपयोग जर करायचे असेल तर तुम्हाला माहिती आहे का, काही मार्केटमध्ये कॅल्क्युलेटर आहेत पहा. सूर्याचा प्रकाश बाहेर जरी असेल ना, तो उगं थोडीशी हीट जरी असेल, उगं नॉर्मल हीट जरी पोहोचली रूममध्ये, तरी ते काय करतात, कार्य करतात कॅल्क्युलेटर. त्यांना सेलची गरज आहे का, नाही, त्यांना सोलार कॅल्क्युलेटर म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ऊन अतिशय कमी होतं आणि त्या कॅल्क्युलेटरची गरजसुद्धा अतिशय कमी होती, बरोबर आहे का. म्हणजे फार सूक्ष्म वॅटमध्ये जरी त्याला हीट भेटला असतं तर जमलं असतं, काही अडचण नाही. परंतु काही पॉवर स्टेशन असे आहे, जसं की आपलं परतूरला गेले ना तुम्ही, परतूरून रांजणी रोड मार्ग गेलो आपण, तिथं जर पहा एका शेतामध्ये 5-10 एकर नुसतंच सोलार प्लांट लावले आहेत, माहिती आहे का. मग ते पॉवर स्टेशन आहे. मग त्याची कॅपॅसिटी कशामध्ये आहे, मेगावॅटमध्ये सुद्धा आहे. The power available from the solar cells is DC. डिस्कस केली आपण. सोलार सेल जे पॉवर प्रोव्हाइड करतात तो DC स्वरूपाचा असतो. So in applications which need DC power, for example electric lights based on light emitting डायोड्स. the energy can be directly used. आपण सहज म्हणतो LED लाईट, पण त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, लाईट इमिटिंग डायोड, ज्याला वीज कमी लागते. तुम्हाला माहिती आहे ना, DC करंट आपण कुठे कुठे वापरतो, मोबाईल, लॅपटॉप, त्याच्यानंतर आज मॉडर्न TV आहेत बाय, LED आपल्या ज्या TV आहेत, LED बल्ब्स, त्यांना वीज खूप कमी लागते. पण डायरेक्ट AC वापरतो का आपण, नाही. तुम्ही जर पाहिलं ना लॅपटॉपला, तुम्ही एक वायर पाहिलं का, मोठं असतं बघा, ते कशासाठी आहे, ते ACचं रूपांतर कशामध्ये करतं, DCमध्ये. अल्टरनेटिंग करंटचं रूपांतर कशामध्ये करतो, डायरेक्ट करंटमध्ये करतो. ॲडॅप्टर काय आहे, मोबाईलला आपण तर मग इकडून 2 वायर आणि तिकडून 2 वायर लावून चार्जिंग करू शकलो असतो, बरोबर आहे का. पण ते ॲक्च्युअल ॲडॅप्टर काय करायले, की आपल्या स्मार्टफोनला चार्जिंग करताना अल्टरनेटिंग करंटचं रूपांतर कशामध्ये करतात, डायरेक्ट करंटमध्ये करतात. आलं लक्षात, लक्षात घ्या बरं. However, since the energy from solar cell is available only in presence of sunlight, the energy has to be stored in batteries for use at later time. आता सूर्य आहे तोपर्यंत आपण सोलार सेलची एनर्जी वापरू शकतो, परंतु रात्रीच्या वेळेस सूर्य असतो का, नाही. म्हणून जे सोलार इन्व्हर्टर असतात त्याला काय अटॅच असते, बॅटरी. हे आपल्या बॅटरी आहेत ना, अशाच बॅटरी आहेत, फक्त जनरल इन्व्हर्टरच्या ऐवजी ते कशात अटॅच होतील, सोलार इन्व्हर्टरला. ओके. However, most of the equipment in domestic as well as industrial use run on AC power. आणि आपल्याकडे जास्तीत जास्त वस्तू कोणत्या आहेत, अल्टरनेटिंग करंट वापरणारे. आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी माहिती तुम्हाला किती आहे, आय थिंक 60 हर्ट्स आहे. पुढे डिस्कस करू आपण. DC तिथे 0च असते ना फ्रिक्वेन्सी, इंडियामध्ये 60 हर्ट्स आहे बहुतेक. आता आपलं फ्रीज असेल, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन असेल, एअर कंडिशनर असेल, हे असे इक्विपमेंट आहेत की जे डायरेक्ट करंटवर रन करू शकत नाही, तर डायरेक्ट जी लाईट आली तीच द्यावी लागते, म्हणजे कोणतं, अल्टरनेटिंग करंट. ओके. In such case, the DC solar powers must be converted into AC power using an electronic device called inverter. आता सूर्याची एनर्जी आपण काय म्हणून स्टोअर करायलो, DC. पण आपल्या फ्रीजला वगैरे कशाला लागायली, AC. मग आता मला सांगा, मग फ्रीज आपल्याला चालवताच येणार नाही असं आहे का, नाही. तर आपण सूर्यानं जी दिलेली सोलार सेलच्या साहाय्याने आपण जी एनर्जी तयार केली, कोणती होती ती, DC होती. तर त्याला आपण इन्व्हर्टरच्या साहाय्यानं कशामध्ये कन्वर्ट करणार, AC मध्ये कन्वर्ट करणार, अल्टरनेटिंग करंटमध्ये. राईट हँड साईडला फिगर आहे पहा. सोलार सेलमध्ये जे डे टाईममध्ये यूज केला आपण, स्टोअर करण्यासाठी काय अटॅच आहे, बॅटरी, प्लस त्याच्यामध्ये काय अटॅच आहे, इन्व्हर्टर, जो DC करंटचं रूपांतर कशामध्ये करेल, AC मध्ये. आणि मग जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट AC पॉवर चालतात ते सुद्धा कार्य करू शकतात. त्यानंतर आहे स्कीमॅटिक ऑफ सोलार फोटोव्होल्टेक स्टेशन. इथं पहा तुम्ही, आता आपण सोलार ॲरे पाहिला होता का,
कसा तयार झाला बाबा पुन्हा एकदा जाऊ आपण. अनेक सेल एकत्र येऊन काय तयार झाल्या, मॉड्यूल सिरीजमध्ये कनेक्ट होऊन. अनेक मॉड्यूल सिरीजमध्ये कनेक्ट केल्यावर काय झाला, स्ट्रिंग्स. आणि अनेक स्ट्रिंग पॅरलल अटॅच केल्यावर काय तयार झाला, ॲरे. आणि हे असे तुम्हाला सोलार ॲरे दिसतील इथं, बरोबर आहे का. त्यानंतर इथं आहे इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर. त्यांचं काम काय असेल, हां म्हणजे करंट पण स्टोअर करणे आणि त्याला DC मध्ये पण यूज करणे. ओके, हेच राहिलं मुख्य. एनर्जी फ्रॉम लाईट, अगोदर ती कुठे येईल, सोलार पॅनलवर येईल. मग हे सोलार ॲरे DC करंट तयार करतील. ट्रान्सफॉर्मर आणि इन्व्हर्टरच्या साहाय्यानं आपण त्याला AC मध्ये कन्वर्ट करून पॉवर ग्रिडच्या साहाय्यानं त्याला युटिलाइज केलं. ओके. We have seen that many solar panels can be connected together to generate whatever energy we need. आता आपण पाहिलं की बरेचसे सोलार सेल्स आपण काय करणार, एकत्र कनेक्ट करणार, बरोबर आहे का. कारण आपल्याला आपली डिमांड काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. बरं, आता तुम्हाला माहिती आहे का, 1 kV 2 kV असे मार्केटमध्ये इन्व्हर्टरचं म्हणजे तुमच्या घराची नीड किती आहे त्याच्यावरून ठरतं की तुम्हाला सोलार प्लांट किती बसवायचा आहे. As shown in figure 5.28, the DC power generated from these panels is first converted into AC power. आता सांगितलं डीसीचं रूपांतर कशामध्ये होणं आवश्यक आहे, AC मध्ये. The transformer transforms the voltage and current level of the generated power, and then it is fed into the electricity distribution net. आता ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, तर जे व्होल्टेज आणि करंट आहे याला एका विशिष्ट लेवलला काय करणे, ट्रान्सफॉर्म करणे, बरोबर, जनरेट पॉवरचं. आणि त्यानंतर जे इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असतं आपल्या तारा खंबे वगैरे याच्या साहाय्यानं आपल्याला पाहिजे तिथे त्याला नेता येतं. Figure 5.28 is a schematic diagram of solar photovoltaic power station. ओके, नेक्स्ट. In this way, electricity is generated without any fuel combustion and so without any air pollution. फ्युलचं कम्बिशन पण झालं नाही, ऑक्सिजनचा चुकीचा वापर पण झाला नाही आणि एअर पोल्युशन पण होणार नाही. However, since the energy is generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. परंतु जे एनर्जी जनरेट व्हायली ही फक्त सोलार रेडिएशनच्या साह्यानं व्हायली. आणि दॅट्स वाय सोलार सेल फक्त डे टाईममध्येच इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. नाईटला आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, बॅटरी आणि इन्व्हर्टर. ओके. त्यानंतर आहे सोलार थर्मल पॉवर प्लांट. We have seen that thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. आता आपण दुसरा वे बघायला. या अगोदर आपण थर्मल एनर्जी कशात तयार केली होती, कोल आणि न्यूक्लिअर फ्यूल. आता आपण सेकंड मेथड पाहिलं ना, फोटोव्होल्टेइकपेक्षा दुसरं मेथड पाहिलं. Thermal energy can also be generated from solar radiation and can be used for electricity production. म्हणजे याच्यात प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण आलं, टर्बाईन जनरेटर रिलेशनशिप पण आली. ओके. Different stages in such solar thermal power plant are as shown in figure 5.29. आता यामध्ये सर्वात अगोदर काय असतील, कॉन्सन्ट्रेटर. कॉन्सन्ट्रेटरचं काम काय आहे की सूर्याची जी किरणं आहेत त्याला काय करणे, कलेक्ट करणे. ओके. त्यानंतर तिथे एक ॲब्झॉर्वर पण असेल. हा ॲब्झॉर्वर काय करेल या ठिकाणी की जे सनलाईट कॉन्सन्ट्रेट केला गेलेला आहे त्याला तो काय करेल, ॲब्झॉर्व करेल. कॉन्सन्ट्रेट आपण काल नाही का लाईट एका पॉईंटमध्ये आणला होता, तर त्याला कॉन्सन्ट्रेट करणं म्हणून. तुम्ही मायक्रोस्कोप पण पाहिजे, सिम्पल मायक्रोस्कोप नाही का, ते ऊन आलं तर कागद जळतं, तर त्यावेळेस आपण काय करतो, लाईटला कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून ते कागद बर्न झाला ना. म्हणजे जितकं आपण कॉन्सन्ट्रेट करू तितकी हीट काय होते, इन्क्रीज होते. दॅट्स वाय तो पेपर बर्न होऊ शकतो, एक नाही, सिम्पल. आता पहिलं काम कोणाचं आहे मग, कॉन्सन्ट्रेटेडचं. सनलाईट कलेक्ट करणं. कलेक्ट केलेला सनलाईटला ॲब्झॉर्व करण्याचं काम कोणाचं असं, शोषून घेण्याचं ॲब्झॉर्वरचं. मग ॲब्झॉर्वरनं सनलाईटला म्हणजे थर्मल एनर्जीला काय केलं, ॲब्झॉर्व केलं. मग ती थर्मल एनर्जी कोणाला प्रोव्हाइड केलं जाईल, स्टीम टर्बाईन, बरोबर आहे का. म्हणजे स्टीम एक प्रकारची काय झाली, त्या स्टीमला एनर्जी भेटेल ना, म्हणजे वॉटर तिथं अवेलेबल जर असेल तर त्या किंवा ती जी स्टीम तयार व्हायली ती, तर पुढे आपण बघणार आहे की तिथं वॉटरचा पण यूज आहे ना. म्हणजे ॲक्च्युअल वॉटरला आपल्याला थर्मल एनर्जी प्रोव्हाइड करायची, वॉटरचंच रूपांतर कशामध्ये होईल, स्टीममध्ये होईल. स्टीम टर्बाईनला काय करतील, स्वतःची कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड करतील. कायनेटिक एनर्जी टर्बाईनला मिळाल्यानंतर, टर्बाईन रोटेट झाल्यानंतर ते कशाला ड्राईव्ह करतील, इलेक्ट्रिकल जनरेटरला. आणि फायनली काय तयार होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी. As shown in figure 5.30, many refrigerators reflect मिनी रिफ्लेक्टर्स.
Many reflectors reflect and concentrate solar radiation on observers. आता फिगर 5.30 मध्ये पहा. 530 कुठे आहे ती? 2 नाही झालं. तर इथे तुम्हाला ॲब्झर्वर नाव दिसेल का? आहे का ॲब्झर्वर? आणि खाली एक रिफ्लेक्टरसुद्धा आहे. आता रिफ्लेक्टरचं काम काय आहे की सूर्याची किरणं ॲब्झर्वर डायरेक्ट पडत आहे वरच्या भागातून, पण खालच्या भागातून पडेली का? नाही. तर रिफ्लेक्टर काय करेल की त्या साईडला रिफ्लेक्ट करून ॲब्झर्वर आढळेल. म्हणजे ॲब्झर्वरला किती बाजूनं, वरच्या बाजूनं पण सनलाईट मिळाला आणि जो सावलीचा भाग असतो त्या भागातून बी त्याला काय झालं, सनलाईट मिळालं. ओके. त्यानंतर वॉटर लेफ्ट राईट हँड साईडने यायला, बरोबर आहे का? मग तो अपवर्ड दिशेने गेल्यानंतर ते वॉटर पहा जो ब्ल्यू रंगाचा होता हळूहळू काय झालं ते हां, म्हणजे वॉटर जो आहे तो अगोदर हॉट वॉटर आणि फायनली तो कशामध्ये कन्वर्ट झाला, स्टीम. म्हणजे सनलाईटमध्ये जी कॉन्सन्ट्रेटरमुळं कॉन्सन्ट्रेट केलं ना त्याला अगोदर, त्याच्यामुळं थर्मल एनर्जी, त्या थर्मल एनर्जीच्या साहाय्यानं वॉटरला अगोदर हॉट करण्यात आलं, त्याची स्टीम तयार करण्यात आली. ती स्टीम कशाला रोटेट करेल, टर्बाईनला. जसं की पुढं पहा आता इथं सोलार पॅनल दाखवली आहे ना, सोलार पॅनलवरचं हे लेफ्ट हँडचं प्रोसेस होईल. फायनली आपण काय तयार केली, आता लेफ्ट हँड साईडनं स्टीम तयार केली आहे ना, राईट हँड साईडला स्टीम नाही, अजून राईटला जा वरती टॉपला आहे का इथं स्टीम ना. हां, आलो त्या स्टीमपर्यंत. आपण स्टीम कशी झाली, आता हे स्टीम फर्दर कोणाकडे चालली, टर्बाईनकडं. स्टीम टर्बाईनला ती काय करणार, ड्राईव्ह करणार है ना. टर्बाईन काय होणार, रोटेट. टर्बाईनला कोण अटॅच आहे, जनरेटर जो आहे. तर पॉवर ग्रीडच्या साहाय्यानं आपण ते इलेक्ट्रिसिटीचं काय करणार, यूज करणार. पण प्रश्न आहे आता हॉट वॉटरचं कंडेन्सेशन होणे आवश्यक आहे. ते कंडेन्सेशन कोणत्या प्लेसला होतं, कूलिंग टॉवरमध्ये, आणि करण्याचं काम कोण करायला, कंडेन्सर. फायनली मग थंड झालेलं पंपमधलं पाणी पुन्हा एकदा इकडं कुठं पाठवायचं, ॲब्झर्वर रिफ्लेक्टरकडं पाठवायचं. म्हणजे वॉटरची काय होईल तिथं, रिसायकलिंग. This solar energy is converted into heat energy. ओके. नंतर सोलार एनर्जी जी आहे तिचं रूपांतर कशामध्ये झालं, हीट एनर्जीमध्ये. जसं आपण रिफ्लेक्टर आणि ॲब्झर्वरचं काम पाहिलं. म्हणजे तीच कोणती एनर्जी, मग ती थर्मल एनर्जी. Using this heat energy, steam is generated to drive the turbine and generator. आणि फायनली आपलं जे आत्तापर्यंत शिकत आलो, स्टीम टर्बाईनला रोटेट, जनरेटर ड्राईव्ह, आणि काय निर्माण झाली, इलेक्ट्रिसिटी एनर्जी. फायनली पाहू आपण, डू यू नो Energy sources used for electrical power generation in the world. Source coal, world 41%, India 60%. Natural gas, world 22%, India 8%. Hydroelectric, world 16%, India 14%. Nuclear energy, world 11%, India 2%. Petroleum, world 4%, India 0.3%. Renewable source, wind, solar, etc. world 6%, India 15.7%. आता रिन्युएबल सोर्समध्ये आपली प्रोग्रेस चांगली आहे, परंतु आता याच्यात काय होईल बरं, वाइंड, सोलार. तर इंडियाचा चांगला परफॉर्मन्स आहे वर्ल्डच्या तुलनेमध्ये. पण अजून जर बेटर झालं तर आपलं काय होईल, या ठिकाणी कोलचं प्रमाण कमी करावं लागलं की नाही. कारण वर्ल्डच्या तुलनेमध्ये आपण कोल थोडंसं काय करलो, जास्त वापरायलो, बरोबर आहे का. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्हाला थोडं हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये आपण ॲव्हरेजपेक्षा थोडंसं कमी आहे. न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट आपल्या देशामध्ये कमी असल्यामुळं निश्चितच ते फक्त 2% यूज होते. ठीक आहे, चालतं. तर इथे आपला पार्ट 1 संपलेला आहे. पार्ट 2 ॲनिमल क्लासिफिकेशन आपण आपला जो फर्स्ट पार्ट आहे बायोलॉजीचा आहे ना, फर्स्ट आहे ना तो, ग्रॅव्हिटेशनपासून तर जोपर्यंत फर्स्ट टर्मचं संपत नाही तोपर्यंत आपण कॅरी करू. त्यानंतरच आपण ॲनिमल क्लासिफिकेशन स्टार्ट करू.